हो अंजलीबाई, आज काय नवीन आणलात? आज एकदमच नवीन असा, माझ्यासाठी सुद्धा नवीन असा, त्याच्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी माहिती करून देताना. तर नवीन काय आता तुमका दाखवते मी, आणि माझ्या पोटीत काय आता दाखवते, मग त्याचो स्त्रोत काय हा तो दाखवते. तो येवाशी दाखवते हे असत. सांगा बघूया, कोणाकोणाक माहिती आहे पटकन कमेंट करा. इथपर्यंत व्हिडिओ बघणार आहे पुढे मी सांगते. तर मंडळी ही असं वैजयंती आणि कृष्णा बाप्पाच्या आवडीची माळ ह्याच्यापासून बनता. तर तुम्ही म्हणशात मी खैसून आणलं, ही गोळा केलं, तुमका कोणी दिली? विचारा असं ना, तुमका कोणी दिली? तर ही ह्याचं झाड असं माझ्याकडे. हा, आणि झाडावरसून काढून मी हे बनवतोय माळ. आणि म्हणजे तुमका गंमत माहिती आहे, माका पण ना अजून बऱ्याच हल्लीच कळला, माका माहीत नव्हता. आपण गाण्यांमधनं वगैरे ऐकतो की राधेन कृष्णाक वैजयंतीची माळा घातली आणि कृष्णाक आवडायची वैजयंती माला, किंवा ते मी पेटी शिकायला जाय तेव्हा ते रागातली गाणी असायची ना, त्याच्यात ती गळा वैजयंती माळा अशी गाणी असायची. तर ती माळ म्हणजे माका असं वाटायचं की फुलांची माळ असता, म्हणजे जशी आपण गुलाबाच्या फुलांची किंवा मोगऱ्याच्या फुलांची अशी असं तो हार घालायचो. तर मग हा नंतर कळला की वैजयंती म्हणजे हे असे बिये असतात, बिये, आणि ते काय एक वेगळ्या प्रकारची अशी एक शायनिंग असता, आणि म्हणून ते छान वाटतं. तर झाड कसून आणतो बघू चालेल का, दाखवते. माळ आता मी बनवते ना, ती मी 108 मण्यांची बनवतलं आहे. आमचे आसरे हे करतात, नामजप तेव्हा वापरतात ते ह्याची रुद्राक्षांची वगैरे, तर त्यांका पण देव गावतली ही सुद्धा. तर माळ बनवते मी आणि तुमका झाड दाखवते. झाड दाखवून झाल्यानंतर ह्याची जवळनं ओळख करून देते की ही माळ बनवताना मी कशी काय बनवतोय, दोऱ्यात कशी ओवतोय, हे का मी होल पाडलंय काय. तर निसर्गाचा चमत्कार असो असा की एका आधीच होल असत, होल पाडूचे लागत नाही. कसे ते मी तुमका दाखवते. चला झाड दाखवते आणि मग पूर्ण करूया माळ. आपण पहिल्यांदा तुमका आधी झाड दाखवते. तर मंडळी, हा असा वैजयंतीचा झाड. आणि आता मोठा झाल्यानंतर ते का बिये इल्यानंतर ती फळा इल्यानंतर मी तुमका असा कॉन्फिडंटली सांगते की हा वैजयंतीचा झाड असा वगैरे वगैरे. पण मी सुद्धा ह्या पहिल्यांदाच बघितलंय. माझ्या मोठ्या दिरानी ह्याचा बी आणलेल्यानी आणि ह्या कुंडी याच्यात लावल्यानी, आणि जेव्हा सांगितल्याने की हा वैजयंतीचा असा याचे रोपं येतलीत आणि मग ते काढा वगैरे. तर जेव्हा पहिल्यांदाचा रोप इला ना, तुम्ही बघू शकता ते पाती आहेत ना, हे मक्याच्या पातीसारखे दिसतात. म्हणजे मको कसंच वाटा होतो सुरुवातीक बघा, इथून हे पाणी वगैरे मग मक्यासारखेच दिसत होते. तर नक्की कळत नव्हता की कसला झाडा नक्की वैजयंती म्हणजे काय असता. पहिल्यांदा ह्या मक्यासारख्या वाटला नुसती रोपा इली तेव्हा, पण नंतर ऐकलं तेव्हा मला वाटलं हे का फुला येतली. जसं मी तुमका मगाशी म्हटले, मला वाटलं वैजयंती म्हणजे फुलं असतली. तर फुलं इली नाही, ते का असे हे तुरे इले बारीक बारीक छोटे, आणि त्याच्यातनं ही अशी फळा तयार झाली. आणि मग माझ्या लक्षात दिला की अरे हां, हे आपण काहीतरी बघितलेलो असले मणी हे, आणि हे का वैजयंती म्हणतात. तर ह्या वैजयंतीचा रोप असला तुम्ही बघू शकतास. आणि ते का नाही बघा असे झुपके झुपके कसे इलेत फळासारखे. ह्या एकदम कोवळा हा हिरव्या हिरव्या बघा दिसता, मग हळूहळू तर पिकत जाता, असा काळा होता आहे बघा मध्ये, आणि मग तर असा ग्रे कलर कसा राखाडी रंगाचा तो मणी तयार होता. मी काढते ह्याच्यातलं इथलं, हे बघा ग्रे मणी. आणि ते का होल करूचो लागणार नाही, नैसर्गिक ते का होल असत. कसे तर त्याच्या ह्याच्यामध्ये बघा बारीक हे असा, तर ओढून टाकलात ना, काढलात की ते का होल तयार होता. आणि ह्याच्यात सुई घातलात की आपणच तो होल असता. दोर ओढून काढलात का ह्याच्यात होल तयार होत आहे बघा. काढून टाकायचा, काढलात काय ते का होल तयार होत आहे बघा नैसर्गिक, आणि ह्याच्यात आपण सुई घालून हे ओवू शकतो. तर मंडळी, बरेच जण विचारतील आता की खै ना आणलात, खै मिळतला आमका देशात काय वगैरे वगैरे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकतंय. एकतर ह्या माझ्या दिराने आणले आणि त्यांनी ऑनलाईन काहीतरी मागवलेलं एका साईटवरनं. पण मी सर्च केलं आहे तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे हे अवेलेबल असा. कदाचित नर्सरीत पण मिळून जायत आहे, पण ॲमेझॉनवर असा त्याचे सीड्स म्हणजे बिया पण असतात आणि डायरेक्ट असा रोप पण असा. तर तुमच्या घराकडे तुम्ही मागवू शकतास. आणि असा ह्या मस्तपैकी नवीन माहिती माका मिळाली, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. ती तुमका आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अशा छान छान माहितीसाठी पूर्ण ब्रह्म बघत जावा.